नमस्कार मंडळी, आज आपण एक फेमस स्टार्टर बनवणार आहोत। तर हे तुम्ही बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यावरती ऑर्डर केलं असेल किंवा कुठल्याही कार्यक्रमात स्टार्टर म्हणून हा पदार्थ खाल्ला असेल। तर चला सुरुवात करूया। यासाठी एका कढईमध्ये आपण थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे व त्यामध्ये पूर्ण एक जुडी पालक घालायचा आहे। पालक इथे मी पूर्ण एक जुडी घेतलेला आहे। यामध्ये एक बाउल भरून आपण मटार घालायचा आहे व 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालायच्या आहे। आता सध्या बाजारामध्ये फ्रेश मटार येत आहे, तर त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा। थोडंसं चवीपुरते यामध्ये मीठ घालून घेऊया व ह्या अगदी थोड्या पाण्यामध्ये हे पालक आणि मटार आपण शिजवून घेऊयात। इथे आपल्याला पाण्याचा वापर कमी करायचा आहे। आता हा शिजलेला पालक लगेचच शिजल्यानंतर थंड पाण्यामध्ये घालायचा आहे। मी एका बाउलमध्ये थंड पाणी घेतलं होतं, त्यामध्ये काही बर्फाचे खडे सुद्धा आहे। असं केल्याने पालकाचा रंग हा हिरवागार राहतो, काळपट पडत नाही व मटार सुद्धा हिरवे राहतात। तर आपण हे पिळून जास्तीचं पाणी काढून टाकायचं आहे, कारण पालकामध्ये थोडंसं पाणी राहतं। तर दोन्ही हाताने पिळून हे मी पाणी काढून घेत आहे आणि सगळा मटार सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेत आहे। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसरच बारीक करायचं आहे। तर हे थोडंसं बघा, अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे। पाणी न घालता हे बारीक करायचं आहे। चला आता पुढची स्टेप करूया। एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं आहे। त्यामध्ये जिरे घालायचे। जिरे तडतडले की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालूयात। हिरवी मिरची थोडीशी फ्राय झाल्यानंतर यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेऊयात। आलं लसूणची पेस्टसुद्धा व्यवस्थित फ्राय होऊन द्यायची आहे। आता आपण जे मटार, पालक व हिरवी मिरची मिक्सरला बारीक केली होती ती यामध्ये घालून हे व्यवस्थित शिजवून द्यायचं आहे। यामध्ये बारीक चिरलेले बीन्स, बारीक चिरलेला इथे फ्लावर घातला आहे आणि गाजर किसलेला आहे ते सुद्धा यामध्ये घालून घेतलं आहे। याचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल। तर साधारणपणे अर्धा बाउल मी इथे घेतलेला आहे। चवीप्रमाणे परत मीठ घालून घेत आहे आणि आता हे याचं मॉइश्चर निघून जाईपर्यंत, म्हणजे थोडंसं कोरडं होईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। आता हे भाजून झाल्यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेत आहे। थंड झाल्याच्या नंतर इथे 2 बटाटे मी किसून घेतले आहे, ते यामध्ये घातले। कोथिंबीर घातली आहे आणि पनीर यामध्ये घातलं आहे। पनीर नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात। कसुरी मेथी घातली आहे। 1.5 ते 2 चमचे गरम मसाला, त्यानंतर लाल तिखट इथं घालायचं आहे। आपल्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। जिरा पावडर, धना पावडर घातली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये चाट मसाला घालायचा आहे। आता थोडंसं क्रंची येण्यासाठी मी इथे पोहे मिक्सरला बारीक करून घेतले आहे। तर मिक्सरला बारीक केलेले पोह्यांची पावडर, त्यानंतर बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर यामध्ये घातलेलं आहे। तिन्हीही मी इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे। तर आता हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। इथे पाण्याचा वापर कुठेही केलेला नाही आहे। तर हाताला तेल लावून आपण ह्याचे छोटे छोटे कबाब करून घेऊयात। बऱ्याचदा लहान मुलांना पालक आवडत नाही, मग आयांना प्रश्न पडतो की त्यांच्या पोटात हेल्दी कसं जाणार। तर अशा पद्धतीने तुम्ही पालकाचा व मटारचा वापर करून हेल्दी कबाब तुम्ही करून देऊ शकतात। मुले नक्की आवडीने खातील याची मला गॅरंटी आहे। तर हे आपले कबाब तयार झालेले आहे। अशा पद्धतीने प्रत्येक कबाबला मी इथे एक काजू लावून घेत आहे। हा पदार्थ तुम्ही डब्यामध्ये जरी मुलांना दिलं तरी आवडीने खातील व टी टाईम स्नॅक्स म्हणून सुद्धा हे बनवलं तर सगळ्यांना घरामध्ये नक्कीच आवडेल। तर आपले कबाब बनवून झालेले आहे। हे आता मी इथे शॅलो फ्राय करून घेत आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही हे तळून घेऊ शकता। लो टू मीडियम हीटवरती छान खरपूस होईपर्यंत हे आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे। 4 ते 5 मिनिटांनंतर हे पलटून घ्यायचे आहे व व्यवस्थित शॅलो फ्राय करायचे आहे। जर तुम्हाला जास्त तेलकट कबाब नको असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा बेक करू शकता, त्यातसुद्धा खूप छान हे कबाब तयार होतात। बघा, अतिशय हेल्दी असे हराभरा कबाब आपले रेडी झालेले आहे आणि कलरही छान आलेला आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी आपल्या घरी नक्की ट्राय करा। खूप हेल्दी आहे आणि मुलांना नक्की आवडेल अशी रेसिपी आहे। रेसिपी आवडली असेल तर मला कमेंटमध्ये सांगा व लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।